घ्या नामदेव तुमची मजुरी. हा ना, ही घ्या तुमची. मालक, तुम्ही न मागता पूर्ण मजुरी देता, अडलं नडलं तर मदत बी करता. तुमच्यासारखे देव माणसं खूप कमी आहे त्या जगामध्ये. अरे अरे, आम्ही माणसं, देव नाही. सगळे आनंदात राहावे हीच आमची इच्छा. काय देऊ? मामा, देव देवळात नाही, देव माणसातच आहे. आणि तो तुमच्या सारख्याच्या रूपानं प्रगट होतो मामा. होय, बराबर आहे तू. अरे नामदेव, जी मालक. अरे गाई म्हशी चाराल्या गावात एखादा पोरगा पाय बरं. होय मालक, तिरीप जाईपर्यंत खबर देतो तुम्हाला. पर पोरगा चांगला इमानदार मेहनती असला पाहिजे म्हणजे झालं. मालक, आई त्याची काळजी कायले पाहिजे तुम्हाला, तसाच पोरगा पाहतो. बरं मालक, येतो मी. मामा, गाई ढोरं चाराले नौकर कायले पाहिजे? मी जात जाईन ना गुरा ढोरं घेऊन. हा? अरे पर लोक काय म्हणतील? 60-65 एकर जमीन असलेला मामा भासाले कामाले सांगते. नाही नाही, तू घरी बस. कवरी घरी बसू, मला बी वावराचं काम आलं पाहिजे ना. मी आत्ताच जातो गुरं घेऊन. अरे पोरगा लई गुणाचा, रे कामात हो. नाही त्याच्या मुखात नाहीच. माया पोरीचा पोरगा हाय तो, मायच्या वसावर गेला आणि माय सारखा मेहनती बी हाय तो, माहित आहे. मामा, माय, आबा, मी जातो. गोवन निघाले. ए टेपू, शिदोरी घेऊन जाय. हा. माय, शिदोरी बी घेतली. मामा, कपासीचं पीक सावकाराचे माणसं घेऊन गेली. त्याईले आडवा झालो तर मलेच म्हणे आपलं काम कर, जास्त बोलायचं नाही. काही नाही, पाहू नंतर. काही पण राहू दे, पण मामा सांग मले, मनात ठेवू नको. आता सांगच. काय सांगू बापू तुले, माझी तर मतीच फिरली. आणि सावकाराचा 5 एकर वावर घेतलं, नगदी रोकडा दिला, बाकी रोकडा 2 वर्षांनी देण्याचं ठरलं. आणि त्याचं व्याज